नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरमशं व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिः श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रं वाद्यकारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे जे सार्थक प्रकरण आहे अज्ञान खंडन म्हणून त्याचा समारोपाला आलेला आहे। परंतु या समारोपाच्या ज्या शेवटच्या उद्या आहेत त्या इतक्या लाभदायक आहेत, साधकांनी त्या ऐकल्याच पाहिजे, इतक्या महत्वाच्या त्या उद्या आहेत। आणि शिवाय पुढचा जो भाग आहे 8व्या प्रकरणाचा त्याची प्रस्तावना त्याचा प्रस्ताव या ओव्यांमध्ये आहे। तेव्हा अनेक दृष्टीने हा शेवटचा भाग विद्वानांनी दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे। काल आपल्याला 289वी ओवी ज्ञानोबांनी सांगितली, प्रकाश तो प्रकाशकी यासीन वचे घेई चुकी म्हणून जगासकी वस्तू प्रभा। ही जी ओवी आहे, प्रकाश तो प्रकाशकी यासीन वचे घेई चुकी
म्हणून जग असं की वस्तू प्रवाह. यामध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगण्याने हा भगवद्गीतेतला जो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग त्या योगाचं सार आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या योगामध्ये हा 15वा जो अध्याय आहे गीतेचा, त्या अध्यायामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि फार सुंदर सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे की हा जो प्रकाश आहे, प्रकाश ज्याला म्हणतात, प्रकाश तो प्रकाश की ज्याला प्रकाश म्हणतात, तो प्रकाश कोण आहे आणि कुठे आहे? यासीन वचे घेई चुकी. ज्ञानोबा म्हणतात त्या प्रकाशाबद्दल बोलताना चूक करू नका, सुखी होऊ देऊ नका. तुमच्या बोलण्यामध्ये प्रकाशासंबंधी जेव्हा काही बात येईल, गोष्ट येईल, त्यावेळेला त्या प्रकाशाबद्दल बोलण्यात चूक करू नका. काय चूक होते आता आपल्यालाच माहिती. प्रकाशाबद्दल बोलताना चुका करू नका, चूक होऊ देऊ नका म्हणतात. म्हणून जग असं की वस्तू प्रवाह. हे संपूर्ण जग, हे संपूर्ण विश्व त्या एकाच प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे असं ज्ञानोबा या ओळीमध्ये सांगितले. म्हणून जग असं की, म्हणून हे सगळं जग वस्तू प्रभाव, वस्तू म्हणजे आत्मा ब्रह्म, हे सगळं जग त्या एकाच प्रकाशाने म्हणजे त्या वस्तूच्या प्रकाशाने म्हणजे ब्रह्माच्या किंवा आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे असे ज्ञानोबा सांगितले. भगवद्गीतेतला 15व्या अध्यायातला 12वा श्लोक कसा आहे? यद आदित्यगतम तेजम, आदित्यगतम तेजो अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्रो तेजम अहम. भगवान पुरुषोत्तम सांगतात तेजो, तो शब्द तो श्लोक मध्ये नाही होता. तात्पर्य असं की यत आदित्य गतो तेजो, आदित्य गतम तेजम अखिलम तत्तेजो अहम. ते तेज मीच आहे. आदित्य गत म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य. आपल्याला आपल्या समजुती आणि आता ज्ञानोबांनी किंवा भगवंतांनी सांगितलेली जी गोष्ट आहे तिच्यामध्ये किती मोठं अंतर आहे. आणि इथे ते सांगणार प्रकाश तो प्रकाश. आपल्याला प्रकाश म्हटला की सूर्याचा प्रकाश इथे खरं. आणि आपण ज्या ज्या वस्तू सूर्य उगवल्यानंतर पाहतो त्या सूर्याने प्रकाशित केलेल्या आहेत असंच म्हणतो की सूर्य उगवला, सूर्याचा प्रकाश पडला कि मग आपण म्हणतो बा की वस्तू हे झाड त्या म्हणजे सगळ्या जगातल्या वस्तू त्या सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत आहेत असं आम्ही म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात फार मोठी चूक करता तू. आता जग तर म्हणेलच, जग म्हणेलच की सूर्याच्या प्रकाशाने हे सगळं जग प्रकाशित होत. आणि सूर्य नसताना मग चंद्र वसून अग्नी हे जे आहे त्यांच्याने प्रकाशित होते. असा आपला सगळ्यांचा दृढ असा लहानपणापासूनचा समज झालेला आहे. हे आम्हाला हे जे दिसतं
कळत ते दिवसा सूर्याच्या प्रकाशाने आणि रात्री चंद्र अग्नी वगैरे जे प्रकाश वगैरे यांच्या प्रकाशाने आम्हाला दिसत आणि कळत. ही फार मोठी भ्रमाची गोष्ट आहे. म्हणतात समजा आता इथं आपल्याला आता हा डबा इथं ठेवलेला आहे. हा डबा कशामुळे प्रकाशित झाला असं जर कोणाला विचारलं आपण किंवा आता हे लाईट लागले म्हणून प्रकाशित झाला आहे की, किंवा हे लाईट नव्हते तेव्हा सूर्याच्या प्रकाशाने तो प्रकाशित झाला असं म्हणत होते. अरे हा सूर्याचा प्रकाश, हा चंद्राचा प्रकाश, हा अग्नीचा प्रकाश, हा दिव्यांचा प्रकाश जड आहे. हे सगळे प्रकाश जड आहेत. जड वस्तू जी असते ना, आता ही वाटी जड आहे, ही जाईल का इथे कुठे जाईल? मला जर म्हटलं याच्यामधलं जे प्रसादाचं आहे, जा बाई तू यांना प्रसाद घेऊन ये, ती वाटी जाईल का कुठे? कारण ही जड आहे. जड वस्तू कुठे काही करू शकत नाही. आणि मग जो प्रकाश जड आहे तो कसा दुसऱ्याला उजेड देऊ शकतो रे? साधी गोष्ट आहे. हा डबा या प्रकाशाने प्रकाशित झाला असं आम्ही म्हणतो. परंतु ज्यांना म्हणतात असं का, मग डोळे बंद करा, करा बंद डोळे आणि म्हणा आता मला हा डबा दिव्याच्या प्रकाशाने आता दिसून राहिलेला आहे. दिसेल का आता डोळे बंद केल्यानंतर? का बरं दिसू नये? जर सूर्याच्या दिव्याच्या अन्य प्रकाशाने वस्तू प्रकाशित होताना दिसतात कळतात, मग तू डोळे झाकून सुद्धा पाहू शकत नाही. आणि त्यांच्या प्रकाशाने ते प्रकाशित झाले ना. जन्मांध माणसाचा काही लोकांना जन्माबरोबर डोळे गेलेले असतात त्यांचे, त्यांनी सूर्य कधीच पाहिलेला नाही. मग ज्यांनी सूर्यच पाहिला नाही त्यांना सूर्यामुळे प्रकाशित झालेलं जे दिसेल का? पण सूर्यामुळे जरी प्रकाशित झालेलं जग दिसलं नाही तरी जगाचं ज्ञान त्यांना होत नाही का? मग सगळं होतं त्यांना. खूप आंधळी माणसं जरी असली तरी त्या अंध माणसांना जगाचं सगळं ज्ञान होत. आमचे गुलाब बाबा होते, अंध होते. एखादा शास्त्री पंडित शिवा सांगणारी इतके सुंदर ते ग्रंथातले उतारे वाचून दाखवायचे लोकांना सांगा. आणि त्यांचे जे ग्रंथ आहे ते वाचून पाहतो बाबांचे. याचा अर्थ असा की डोळे नसताना सुद्धा बाबा इतके सुंदर प्रकारची प्रवचन करायचे, तत्वज्ञान सांगायचे, ज्ञान सांगायचं जगाचं. कशाने, कुठल्या प्रकाशाने होत होत आहे? हा जो प्रकाश आहे तो आत्मप्रकाश. म्हणून हा जो पुरुषोत्तम आहे, पुरुषांमधला उत्तम पुरुष आत्मा, त्याला पुरुषोत्तम म्हटले भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात. हा जो पुरुषोत्तम आपल्या देहामध्ये आहे त्याच्या प्रकाशाने सूर्य प्रकाशित होतो, त्याच्या प्रकाशाने चंद्र प्रकाशित होतो, त्याच्या प्रकाशाने अग्नी प्रकाशित होतो. आणि सगळ्या प्रकाशांचा प्रकाशक हा आमचा आत्मराज आहे. हा जर आमच्या देहात राहिला नाही तर आम्हाला कुठलाही प्रकाश दिसणार नाही.
किती का भारी प्रकाश टाका ना तुम्ही, कुठला प्रकाश मेलेल्या माणसाला डोळे त्याला दाखवा, हे बाबा आता डोळे उघडला, ते डोळे काय त्याचे जरा जाऊन बघा त्याचे डोळे दिसत का त्याला काही, सूर्य असतो सगळं काही असतं त्याला. अरे हा आत्मराज जो आहे याचा प्रकाश त्या सूर्यालाही आहे, चंद्राला आहे, सगळ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूंना आहे. म्हणून सगळ्या जगाला प्रकाश देणारा, सगळ्यांना प्रकाश देणारा आत्माच आहे. हे ज्ञान आपल्याला या ठिकाणी या ओळीमध्ये सांगतायत. आणि हा दृष्टांत देता त्याचा पुढचा, कारण तुम्हाला इतकं सांगून तुम्हाला जर पटत नसेल, माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल, मग ते तुम्हाला खरं सांगून आलो, पण तरी सुद्धा तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही बोलता आणि तुमचा अनुभव फार वेगळा आहे, म्हणून तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुम्हाला प्रमाण देतो. भगवद्गीतेचं प्रमाण दिलं 15व्या अध्यायामध्ये, तर तेजो अखिलम, हे सगळं जे तेज आहे ते अखिलम त्या आत्म्याचं आहे. तसंच आता हा पुढचा जो ओळीचा भाग येतो 290 ओळी आहे. या 290 ओळीमध्ये ज्ञानोबांनी आता आपल्याला प्रमाण दाखवलेलं आहे. माझं म्हणणं तुम्हाला खोटं वाटतं का? तर मी वेदांचं प्रमाण देतो तुम्हाला. वेदही असं म्हणतात, मीच म्हणतो असं नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगून राहिले अर्जुनाला. नंतर वेदांनी सगळ्यांच्या अगोदर वेद आहेत ना, मग त्या वेदांनी सांगितलेलं आहे ना, तरी तर तुमचा विश्वास बसेल की नाही माझ्यावर. बघा ते योगी काय सांगतात, श्रुतीचं प्रमाण देतात. ते बोलतात विभाती यस्य भाषा सर्व इदम हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकर देती. विभाती यस्य भाषा सर्व इदम हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकर देती. अरे या श्रुती म्हणजे हे जे वेद आहेत, उपनिषद आहेत आमची, एका पोकळ ढेकर देतात. जसं एखादा मनुष्य जेवल्यानंतर ढेकर देतो ना, पोट भरल्यानंतर ढेकर येतात ना, तशा या ज्या श्रुती आहेत या ज्ञानाने परिपूर्ण भरलेल्या असून ते त्यांचा ढेकर हा ज्ञानमय ढेकर आहे, तो पोकळ ढेकर नाही. काय म्हणतात त्या बघा, यस्य भाषा विभाती सर्वइदम. सर्वइदम म्हणजे हे सगळं विश्व, हे सगळं जगत, हे सगळे प्राणी पदार्थ वस्तू सगळ्या. विभाती म्हणजे प्रकाशित होतात. कशाने? यस्य भाषा, ज्याच्या भासाने, ज्याच्या प्रकाशाने, ज्याच्या ज्ञानमय प्रकाशाने या सगळ्या प्रकाशित होतात. या जगातल्या सगळ्या वस्तू, हे सगळं जग, हे सगळं विश्व ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत, तो कोण आहे? हा ऐसा, हा आत्मा आहे. या आत्म्याने या सगळ्या विश्वाला प्रकाश दिलेला आहे. प्रकाश देणाऱ्या या सूर्याला, चंद्राला, ताऱ्यांना, हिऱ्यांना, सगळ्यांना, अग्नीला, सगळ्यांना प्रकाश देणारा आमचा आत्मा आहे. हे श्रुतीचं वचन आहे. हे वेदांनी अगोदर सांगितलं. वेद सुद्धा आधी जर तुम्हाला असं सांगताय की हे सगळं जे प्रकाशमान झालेलं आहे
हा प्रकाश श्रुतीचा जो ढेकर आहे त्या ढेकराप्रमाणे हा प्रकाश आत्म्याचा आहे असं श्रुती सांगते. मग तरी तुम्ही विश्वास ठेवा. का लावलंय हे? सूर्याने प्रकाशित केलं, चंद्राने प्रकाशित केलं, अग्नीने प्रकाशित केलं, दिव्याने प्रकाशित केलं. अरे देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तुम्हाला हे सगळं दिसतं, कळतं, ज्ञान होत. आत्मा नसुद्धा देहामध्ये. हा देह म्हणजे काय? लाकूड आहे नुसतं. या लाकडाला काही दिसेल का? मग कळेल का? समजेल का? तात्पर्य असं की आत्मा मुख्य आहे. म्हणून आत्मबोध व्हायला पाहिजे, आत्मज्ञान व्हायला पाहिजे, आत्म्याचं स्वरूप कळलं पाहिजे. हा ज्ञानवांचा हट्ट आहे. कोणाला? विशेषतः साधकांना तर व्हायलाच पाहिजे. साधक भक्त मोक्ष जे आहे त्यांना हे व्हायलाच पाहिजे. या आत्म्याला विसरून आम्ही सगळं चाललेलं, आमचं सगळं जीवन त्याला विसरून चाललेलं आहे. तेव्हा हे सगळं जग आत्म्याने प्रकाशित झालेलं आहे असं श्रुती म्हणते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आता पावे तो अज्ञान नाही, अज्ञान नाही, अज्ञान नाही असं वारंवार सांगितलं. आणि जे आहे ते ज्ञानच आहे, ज्ञानच आहे, ज्ञानच आहे असं सांगितलं. आणि खरं सत्य ज्ञान जे आहे ते ज्ञान स्वरूप आत्म्यामध्ये आहे असं सांगितलं. आणि हा जो आत्मा आहे तो ते जे ज्ञान आहे त्याचं ते प्रकाशमय ज्ञान आहे, चैतन्यमय ज्ञान आहे. ज्ञानाचे आता दोन प्रकार झाले आणि हाच तुझा विषय आता. 8व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा जसं आता या 7व्या प्रकरणामध्ये अज्ञानाचं खंडन करतायत तसं पुढच्या प्रकरणामध्ये ज्ञानाचे खंडन करतायत. कोणतं ज्ञान? पण हे लौकिक ज्ञान, हे जगाचं ज्ञान, हे शाळा कॉलेजमध्ये शिकून तयार झालेलं ज्ञान, हे विषयांचं ज्ञान, ज्याला ज्ञान ज्ञान आम्ही म्हणतो. अरे तेही ज्ञान नाहीये, ते एक प्रकारचं अज्ञानच आहे. कशावरून? आता ते ज्ञान पुढे सांगणारच आपल्याला. तेव्हा किती भ्रामक अशा तुमच्या कल्पना आहेत असं ज्ञान आपल्याला समजलं. खरं ज्ञान आहे ते आत्म्यामध्ये, आणि ते जे ज्ञान आहे ते आम्हाला प्राप्त नसल्यामुळे आत्मा प्राप्त आहे, पण आत्म्याचं ज्ञान प्राप्त नाही. काय म्हणजे आहे बघा, आत्मा आहे, आत्मा प्राप्त आहे आम्हाला, म्हणून हे सगळं शरीर चाललेलं आहे. आत्मा प्राप्त आहे परंतु त्याचं ज्ञान प्राप्त नाही. आणि मग त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या ना बाबा. एवढ्यासाठी तर हे ज्ञानवांचं सगळं कथन आहे, सांगणे उद्देश आहे. तेव्हा या ओळीमध्ये ज्ञानवांनी आपला अनुभव आणि श्रुतीचं प्रमाण दिलेलं आहे. ज्ञानवांचा माझा अनुभव आहे हा की हे सगळं जग आत्म्याच्या ज्ञानाने प्रकाशित होत. आत्मा प्रमुख आहे हा माझा अनुभव आहे, आणि माझ्या अनुभवाला पुष्टी देणारी ही श्रुती आहे. मी जे म्हणतोय ते बरोबर आहे हे वेद सुद्धा मला आधार आहे, जगाने हे सांगितले. अशा प्रकारे या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपला अनुभव आणि त्या अनुभवाला प्रमाण म्हणून वेद सांगितले. म्हणून शिष्यांचा गुरुवर विश्वास असला पाहिजे.
आज काय झालंय, गुरु तर करून घेतो आपण, त्यांच्याकडून साधना घेतो, दीक्षा घेतो आणि पुढे त्यांच्याबद्दल विकल्प मनामध्ये येतात, त्यांच्याबद्दल नाना प्रकारचे संशय येतात, नाना प्रकारच्या कल्पना शिकतात डोक्यामध्ये. ज्ञानोबा सांगून राहिले, अरे ज्या गुरुकडून तुम्ही हा मार्ग घेतला, ही साधना घेतली, त्या गुरूंच्या बद्दल तुमच्या चित्तामध्ये भ्रम यावा, भ्रम निर्माण व्हावा, किती वाईट गोष्ट आहे, फार वाईट गोष्ट आहे. त्यापेक्षा जनावर बरी, पक्षी बरे, आपण बुद्धिमान आहोत, आपली बुद्धी अशी बनवून जावी, भ्रमिष्ट व्हावी, म्हणून आपल्याला सांगतायत गुरूंवर सद्गुरूंवर विश्वास ठेवला पाहिजे. का? आता ज्ञानोबा हे सद्गुरू आहेत आपल्या आता इथे, ते सांगून राहिले म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे आपण. बरं, आता त्यांची अपेक्षा नसते की माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून. हा शिष्याचा भाव असला पाहिजे गुरुवर विश्वास ठेवण्याचा. शिष्याचा भाव असावा, कारण त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. यामध्ये गुरुचं काही बिघडत नाही. तुम्ही विश्वास ठेवा गुरुवर, नका ठेवा, गुरुचा तर काही बिघडत नाही. गुरुने तुम्हाला जे द्यायचं होतं ते देऊन टाकले, आता ते वाढवण्याचं काम तुमचं आहे. फार महत्वाचा विषय. गुरूंनी सांगितलेला अनुभव त्यांचा असतो. आता ज्ञानोबा अमृताचा अनुभव सांगून राहिले आपल्याला. हा जो अमृताचा अनुभव आहे हा त्यांचा आहे, ज्ञानोबांचा आहे. ज्ञानोबांनी घेतलेला अनुभव आहे त्या अमृताचा, त्या आत्म्याचा. आपण ऐकला तो अनुभव, आपल्याला त्यांनी आपला अनुभव सांगितला, याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपल्याला तर अनुभव नाहीये, आपल्याला अनुभव नसल्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि तुम्ही जर विश्वासच ठेवला नाही तर तसा अनुभव तुम्हाला कसा येईल? जो ज्ञानोबांना अनुभव आलेला आहे आणि तो म्हणतात हा माझा अनुभव आहे, तसा अनुभव आपल्याला येण्यासाठी आपण त्यावर विश्वास ठेवायचा. आणि नुसताच विश्वास ठेवायचा नाही, तर त्या विश्वासाने तशा पद्धतीनं साधना करून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा. गुरु समान व्हावं. गुरु जेव्हा शिष्याला दीक्षा देतात त्यावेळेला त्या शिष्याला आपल्या बरोबरचे समजतात. ते अरे हा सुद्धा चांगली उपासष्टीचा विषय. त्या चांगल्या उपासष्टीमध्ये ज्ञानोबांनी हेच त्या चांगदेवांना वारंवार सांगितलेले. अरे चांगदेवा, तू आणि मी सारखे आहोत, बरोबरीचे आहोत. जरी त्याला आत्मज्ञान नव्हतं तरी ज्ञानोबा त्याला असं म्हणत नाही की तू फार खाली. तेव्हा ते आपल्या बरोबरचा समजतात, कारण आत्म्याच्या दृष्टीने बरोबरीचाच आहे. अशा प्रकारे ज्ञानोबा म्हणतात तो अनुभव ऐकावा गुरूंचा आणि तो पटवून घ्यावा. पटणं हे महत्वाचे आहे. ज्ञानोबा तरी सांगून राहिले नाना प्रकारचे अनुभव आम्ही ऐकून घेतले. ते नुसतं ऐकून का उपयोगाचं? ऐकून तो पटला पाहिजे. अनुभव पटला म्हणजे तो ग्रहण केला पाहिजे, तो पकडला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि तो अनुभव आपण मिळवला पाहिजे. असं ज्ञान.
जेव्हा गुरुवर विश्वास नसतो, गुरुंचं म्हणणं पटत नाही, म्हणून गुरुंना प्रमाण द्यावे लागतात. दृष्टांत युक्त्या देतात, ते पटवून देण्यासाठी युक्त्या देतात, दृष्टांत देतात. परंतु दृष्टांताने जरी तुम्हाला तो विषय समजलेला असला तरी तो समजलेला विषय पटवून देण्यासाठी ज्ञानोबा दृष्टांत देतात आणि त्याबरोबर प्रमाण देतात. हे बघा प्रमाण आहे. ज्ञानोबांनी सगळ्या या ग्रंथामध्ये 3-4 प्रमाण दिलेले आहेत. एक दुर्गीतेचं प्रमाण दिलेलं आहे, एक शिवसूत्राचं प्रमाण दिलेलं आहे, भगवद्गीतेचं प्रमाण दिलेलं आहे, आता हे श्रुतीचं प्रमाण. बस 4-5 प्रमाण दिले. बाकी सगळे दृष्टांत दिले, त्या सांगितल्या समजून देण्यासाठी. तेव्हा हा विषय जो आहे त्याने म्हणतात गुरुंनी खूप प्रयत्न केले आपल्यासाठी. इतका अवघड विषय हा अमृत अनुभव, पण हा अमृताचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना यावा म्हणून ज्ञानोबांनी इतक्या युक्त्या केल्या, इतकी दृष्टांत दिले, सोपं करून तुमच्या गळ्यात उतरवलं. मग तरी तुम्हाला का पटत नाही आणि पटवून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे की मुला ते आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे. हा जो दृष्टांताचा म्हणजे युक्तीचा वापर करतात तो कोणासाठी असतो? तो जे लोक विश्वास ठेवत नाहीत, नास्तिक असतात, गुरुवर विश्वास ठेवत नाही, ते त्यांच्यासाठी युक्ती वापरावी लागते, दृष्टांत द्यावे लागतात. आणि जे लोक आस्तिक असतात, विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी प्रमाण द्यावी लागतात. तेव्हा अशा प्रकारे आस्तिक आणि नास्तिक दोघांसाठी ज्ञानोबांनी तरतूद केलेली आहे. प्रमाणही दिली आणि दृष्टांतही दिली. हा अमृताचा अनुभव ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलेला तर आहे आता. तेव्हा तो करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे दृष्टांत आणि प्रमाणांनी तो पटवून तर दिलेला आहे आपल्याला. तर आता आपण काय करायचं? मग आपण आता असं करायचं की ज्ञानोबा तुमच्या चरणावर आमचं मस्तक ठेवतो, मला शरण येतो, तुम्हाला आम्ही शरणागत होतो आणि आमची जी बळकलेली बुद्धी होती आतापर्यंत त्या बुद्धीमुळे आम्ही तुमच्याबद्दल शंका संशय घेत होतो. आता यापुढे आमचं अशा प्रकारचं वर्तन होणार नाही आणि तुमच्याबद्दल कधीही शंका घेणार नाही. म्हणून ज्ञानोबांना शरण जाणं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं हाच उपाय आपला आहे. आणि गुरूंना तेच अपेक्षित असतं. शिष्य ज्या वेळेला बळकून जातो, जेव्हा तो भ्रमात अडकतो, संशयात अडकतो, त्यावेळेला त्याला शरणागतीशिवाय दुसरा चांगला उपायच नाही. इतर कुठल्याही उपायांनी गुरु मग त्याच्यावर प्रसन्न होत नाही. आणि गुरुंची जर प्रसन्नता नसेल तर शिष्याच्या शक्तीनं, शिष्याच्या ताकदीवर त्याला ते आत्मज्ञान कधीही प्राप्त होणार नाही. गुरु कृपेनं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं हे सगळे शास्त्र सांगतात, आमचे ऋषींनी सांगतात, संत सांगतात ही गुरुची प्रसन्नता पाहिजे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला हे सगळं विश्व, हे सगळं जगत त्या आत्म्याने प्रकाशित झालेलं आहे असं सांगताय.
प्रकाश देणारे तर खूप पदार्थ वस्तू आहेत. दिवे आहेत, कांड्या आहेत, सूर्य आहेत, चंद्र आहे, तारे आहेत, ग्रह आहेत, नक्षत्र आहेत. आपली ज्ञानेंद्रिय बर का ती सुद्धा प्रकाशमान होतात. डोळे, कान, नाक, हात पाय, ज्ञानेंद्रिय 5 जी आहे ना, ही सुद्धा प्रकाशमान होतात. कशाने? आत्म्याच्या प्रकाशाने. तेव्हा ती जाणू शकतात. ह्या आपल्या ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान आलेलं आहे, जे कळतं, समजतं, ते आत्म्यामुळेच आहे ना. ती आत्मचेतना त्यांना म्हणजे म्हणून ते जाणू शकतात. म्हणून जाणू शकतात. हे सगळे जे आहेत प्रकाश देणारे प्रकाश देतात ते, परंतु तो प्रकाश घेऊन आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचा ज्ञानमय प्रकाश, चेतन प्रकाश जो आहे तो प्राप्त झाल्याशिवाय या जड प्रकाशाने कधीही त्या शिष्याला आत्म्याचं स्वरूप कळणार नाही. तुम्ही खरं सांगा की सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला आत्मज्ञान होईल का? सूर्याचा प्रकाश पाहत बसतो, जरूर पाहतोच नाही ते. चंद्राचा प्रकाश पाहत बसा चंद्राकडे, आत्मज्ञान होईल, आत्मप्रकाश कळेल. दिव्याचा प्रकाश पाहत बसा, अग्नीचा प्रकाश पाहत बसा. अरे या प्रकाशांना जड प्रकाश म्हटलेले आहे आणि या प्रकाशांनी त्या आत्म्याचं स्वरूप कळणार नाही तुम्हाला, आम्हाला. म्हणून त्यासाठी आत्म्याकडे जावं लागेल. म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं बुद्धी, मन, चित्त हे जी इंद्रिय आहेत त्यांची, त्यांना तो आत्माच प्रकाशित करतो. सगळी इंद्रियांची त्याच्यामुळे चालतात ना. आता काय सांगा, तेव्हा असा हा जो आत्मराज आहे, तो आत्मराज आम्हाला कळला पाहिजे. आता हा आत्मा कळण्यासाठी तो चिन्मात्र आहे, ज्ञानमय आहे, प्रकाशमय आहे, स्वयंसिद्ध आहे. हे कळण्यासाठी स्वप्नावस्था सगळ्यात उत्तम. काय सांगता तुम्हाला जर खरोखरच आत्म्याचा प्रकाश पाहायचा असेल तर स्वप्नामध्ये तुम्हाला तो दिसेल. बस. कारण तुम्ही आता दररोज अनुभवता ना, आपल्याला जेव्हा स्वप्न पडतं त्यावेळेला आपले डोळे बंद असतात की नाही, दिवे बंद असतात की नाही, त्यावेळेला सूर्य उगवलेला असतो का? तुम्ही कुठेतरी अंथरुणामध्ये झोपलेले असतात खोलीमध्ये दिवा बंद करून, तेव्हा चंद्र पाहतो का तुम्ही? सूर्य पाहता का? दिवे पाहता का? डोळे बंद आहेत ना. मग तरी सुद्धा ते जे स्वप्न दिसते तुम्हाला, जी चित्र दिसतात स्वप्नामधली, ती कुठल्या प्रकाशाने दिसतात की नाही? ती चित्र हातीसारखा दिसतो, घोडा दिसतो, माणसं दिसतात, सगळा व्यवहार दिसतो जसा जगाचा व्यवहार आहे. म्हणून स्वप्नावस्थेमध्ये आत्म्याचा खरा प्रकाश आपल्याला अनुभवायला येतो. कारण त्या ठिकाणी कुणीच नाहीये प्रकाश देणार, आणि कुणी प्रकाश न देताना ती सगळी सृष्टी आपल्याला प्रकाशमान दिसते. आला कुठून तो प्रकाश? डोळे तर बंद आहे. मानावं लागेल की स्वप्नामध्ये आत्म्याचा प्रकाश आपल्याला अनुभवता येतो. हा एक प्रकार झाला. म्हणतात आपल्याला काही खाल्ल्यानंतर, भोगल्यानंतर आनंद येतो, हे खरं की नाही?
आता लागून दिला, कोणी शिरा दिला, खाल्ला, हा भोग आहे. हा भोग घेतल्यानंतर आपल्याला सुख होतं, आनंद होतो, हे तर खरं की नाही. पण बिना भोग, बिना खाल्ल्याने आनंद देणारी जी अवस्था आहे ती निद्रा अवस्था आहे. बघा आता निद्रेमध्ये तुम्हाला कुठलाही भोग नाहीये. तुम्ही जागे असता का? तुमचं कुठलेही इंद्रिय त्या ठिकाणी काम करत नाही. मन नाही, बुद्धी नाही, हात नाही, पाय नाही, नाक नाही, तोंड नाही, डोळे नाही, काहीच नाही. आणि मग उठल्यानंतर तुम्ही म्हणता काय सुखाची झोप लागली होती मला. मग हे सुख कुठून आलं? हा सुखाचा भोग तुम्ही कशाने घेतला? तुम्ही म्हणतात हा सुख मला बरं वाटलं, मला शांत वाटलं मला. तेव्हा निद्रा ही अशी अवस्था आहे की ती भोगशून्य अवस्था आहे आणि तरी सुख देणारी आहे. न खाता न पिता सुद्धा ते सुख तुम्हाला प्राप्त होतं निद्रेमध्ये. आणि जागृतीमध्ये, जागृतीमध्ये अस्तित्व आहे, अस्तित्वाचा व्यवहार होतो. अस्तित्व म्हणजे असणे, मी आहे, मी जागा आहे, मला कळतं मी जागा आहे. हा जागृतीतला जो अनुभव आहे तो अस्तित्व कळण्यासाठी आहे. अस्तित्व म्हणजे मी आहे, मी आहे हा अनुभव आम्हाला जागृतीमध्ये येतो. बघा आता या तीन अवस्थेमध्ये तीन प्रकारचे अनुभव आहेत सांगितले त्यामुळे. स्वप्नावस्थेमध्ये आम्हाला कुठला अनुभव येतो? स्वप्नावस्थेमध्ये आम्हाला आत्म्याचा, प्रकाशाचा अनुभव होतो. स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये भोगशून्य अशा आस्वादाचा, सुखाचा अनुभव येतो. आणि जागृतीच्या अवस्थेमध्ये आम्हाला आम्ही आहोत, आम्ही जिवंत आहोत, आम्ही अस्तित्वात आहोत असा अस्तित्वाचा अनुभव हा जागृतीच्या अवस्थेमध्ये येतो. तेव्हा असे तीन प्रकारचे अनुभव आम्हाला प्राप्त होतात. पण या तिन्ही प्रकारच्या अवस्थेमध्ये हे येणारे जे अनुभव आहेत ते आत्म्यामुळेच येतात. हे तर सरकी नाही. मग तुम्ही स्वप्नात अनुभव घ्या प्रकाशाचा, निद्रेतला भोगानंदाचा अनुभव घ्या, भोगशून्य अवस्थेचा अनुभव घ्या, आणि जागृतीतला अस्तित्वाचा अनुभव घ्या. हे तिन्ही प्रकारचे जे अनुभव आहेत हे अनुभव आत्म्यामुळे येतात. आणि स्वप्नामध्ये आम्ही जिवंतच राहतो ना, पण मरतो. स्वप्न पाहत असताना जिवंत आत्म्यामुळे ते घडतं. निद्रेमध्ये आम्ही जिवंतच राहतो आणि जागृतीमध्ये जिवंत तर राहतो. तात्पर्य असं की आमच्या तिन्ही अवस्थेमध्ये तो आत्माच आम्हाला सहाय्यभूत असतो, तोच आमची मदत करतो. ज्ञानवा सांगतात आणि त्याच्याच प्रकाशाने सगळं आमचं जीवन चाललेलं आहे असं ज्ञानवा सांगतात. म्हणून ज्ञानवा सगळ्यात ही जी जागृती आहे ना ही माणसाला बंधनात टाकलंय. स्वप्नामध्ये बंधन पडतं का? तुम्ही सांगा बरं. स्वप्नामध्ये कुठलं बंधन आहे? स्वप्नामध्ये कुठलंच बंधन नाही ना. झोपेत बंधन आहे का? तिथं तर निर्बंध अवस्था आहे ती सगळी. म्हणजे स्वप्नामध्ये बंधन नाही, झोपेमध्ये बंधन नाही. मग बंधन कोणत्या अवस्थेत आहे? जागृत.
मग ही एकच अवस्था आम्हाला बांधून ठेवते, अनेक बंधनामध्ये अडकवते. आमची सगळी कर्म जागृतीतच चालतात ना. झोपेला मी काम करतो का? हा बघा तो झोपून लागून राहिला बरं कशी आज कधी मी का. तेव्हा ही जागृती ही जी अवस्था आहे, या जागृती अवस्थेमध्ये सगळे कर्म, सगळे विचार, सगळ्या भावना, सगळ्या कल्पना सगळे चालतात. आणि मग इथंच आम्ही अडकून पडतो. बस या जागृतीच्या अवस्थेमध्येच आम्ही बंधनात पडतो असं ज्ञान आपल्याला. तेव्हा ज्ञान म्हणतात स्वप्नामध्ये आम्हाला जागृतीचा जसा अनुभव येणार तसा अनुभव आम्हाला स्वप्नात येतो. जो तुम्ही दिवसा हाती पाहिला तसंच स्वप्नात हाती पाहता ना. किंवा जे दागिने तुम्ही दिवसा पाहता ते दागिने स्वप्नात दिसतात तुम्हाला, है की नाही. जे पदार्थ तुम्ही दिवसा खाता तेच पदार्थ स्वप्नामध्ये खाता. म्हणजे स्वप्न आणि जागृती सारखे झाले. त्यांनी मनाला स्वप्न आणि जागृती सारखे झाले ना. आता तुम्ही जे जे खाता इथं, जे जे बोलता, जे जे करता, जे जे जसं जसं करता तसं स्वप्नामध्ये आम्हाला दिसत, तसं घडत. म्हणजे स्वप्नाची प्रतिकृती म्हणजे जागृती आहे आणि जागृतीची प्रतिकृती म्हणजे स्वप्न आहे. मग कोणती स्वीकारता, कोणती घेता? बाबा जागृती तर पाहिजे असं कसं स्वप्नामध्ये कोणती कामं होती आमची. म्हणून आम्ही जागृती स्वीकारतो. आणि ही जी जागृती आहे ती आम्हाला बंधनात टाकते. बंधनात टाकणार जागृतीच का मग स्वीकारतो. तात्पर्य असं की जर तिन्ही अवस्थेमध्ये तो आत्मा आहे मग त्या आत्म्याला स्वीकाराल. आणि त्याला जर स्वीकारलं ना तर कुठल्याच अवस्थेमध्ये आम्ही बंधनात पडणार, मग जागृती सुद्धा बंधनात पडणार. हा सुंदर विचार करून घेतलेला या युगांमध्ये सांगितला. हा जो विषय चाललेला आहे हा अति लाभदायक आहे. स्वप्नामध्ये ज्ञान होतं की नाही, लाडू खाल्लं तर लाडूच ज्ञान होतं. कसा लागला स्वप्नात लाडू कसा लागला, काय छान होत बनवलेला. मग जाग आली, मग तोंड बघून राहिलं की तुमचं स्वप्नातलं. स्वप्नामध्ये जी गोडी तुमच्या तोंडामध्ये होती ती गोडी आता जाग आल्यानंतर राहिली का? म्हणे नाही. अहो तुम्ही चांगलं म्हणत होता ना, काय गोड चांगला लाडू केला, किती छान केला. मग जाग आल्यानंतर ती गोडी कुठे गेली? याचा अर्थ असा, विषय नष्ट होतात परंतु विषयांचं ज्ञान राहतं. स्वप्नामध्ये जे विषय भोगले ते विषय नसून जातात. तो लाडू गेला जागृतीमध्ये, परंतु त्याचं ज्ञान राहिले की नाही. आणि हे जे ज्ञान आहे विषयांचं, विषयासंबंधीच, ते आत्म्यामुळे चिंतकर की नाही. स्वप्नामध्ये पुस्तक वाचत होते की तुम्ही, हा लाडू असा खावा, तसा खावा, असा बनवावा, तसं करावा. मग स्वप्नामध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळालं ते आत्म्याकडून मिळालं, त्या विषयाचं ज्ञान. आणि जागृती आल्याबरोबर तो विषय निघून जातो आणि त्याचं ज्ञान शिल्लक राहतं. अहो मला तुम्ही सांगत बसलं दुसऱ्यांना, अहो मला असं स्वप्न पडलं, असं दिसलं, तसं दिसलं. हे कशावरून सांगता तुम्ही? ते जे ज्ञान मिळलेलं आहे त्याच्या अतिशय महत्वाचा विषय चाललेला आहे. तेव्हा उद्याला
परम पूज्य श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. उद्या आपण त्यांचा पुण्यस्मरण करू. आणि हा जो विषय आता चालू आहे ज्ञानोबांचा आता काही संपणार नाही उद्या. म्हणून ही आपली 290 मुली आहे. 91, 92, 93, 94, 95 अशा 5 मुली अजून राहिलेल्या आहेत. त्या पुढे संपू. तेव्हा आजच्या सत्संगाला वेळ संपल्यामुळे आपण विश्राम देऊ. हरि ओम.